अपयश, बस खाली, पुढे. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने बघा. तिने महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. ते सावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीवर बंधन राहिला तर तुम्हाला दुःखी राहावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीवर जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे दैवात एकाकी वाटचाल करीत आलं आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळे ते फार दूर पर्यंत पोहोचले आहे. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहे. साकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरात्म्याची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या अंतरी सुखाने ते नेहमी प्रबंधित झाले आहे. बस खाली. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा आधी कधीच बाळगली नाही. स्वतःच्या मृत्यूमध्ये त्यांनी आपल्या अस्तित्व शोधलं आहे. एकटे पण तेच जीवनातील परम सत्य.
होय. एक परंतु एकटेपणा असून घाबरणे, त्रास करणे, कर्तव्य पथावरून कोणी होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या श्रेष्ठतम या मानव शक्तींना विकसित करणारे एक साध आहे. बस खाली पुढे अवलंबून राहिलेले तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्याच एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुम्ही या